जय शिवराय, जय भीम, जय महासेना। मी दिलीप बच्चन नाना, महासेना क्रांतिकारी संघटना उपाध्यक्ष। आज मी समोर येण्याचं कारण, सर्वप्रथम सर्व भारतीय बांधवांना श्रीराम नवमीच्या खूप खूप शुभेच्छा। आज मी समोर येण्याचं कारण, आपण मागील काही दिवस झाले पाहत आहोत, नाशिक महाराष्ट्रासह देशाला हादरवून सोडणारी घटना घडली। कोणतरी तो हलकट कॅप्टन खरात आहे, त्याचं कांड देशासमोर आलं, राज्यासमोर आलं। त्यानंतर महाराष्ट्राची स्थिती एकदम बिघडलेली आहे। आज सोशल मीडियावरती, फेसबुक, इंस्टाग्रामवरती त्या निर्लज्ज माणसाचे व्हिडिओ सर्रासपणे व्हायरल होत आहे। यातून लहान मुलांनी, माता भगिनींना काय बोध घ्यायचा? लहान मुलं पण सोशल मीडियावरती आहेत, हे असे फालतू व्हिडिओ पाहून त्यांची मनस्थिती काय होत असेल हा विचार करा। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या विचारांचा हा महाराष्ट्र, आणि त्या महाराष्ट्रात असे प्रकार होत आहे। दुश्मनांच्या पण आया बहिणींची इज्जत वाचवणारा राजा छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या महाराष्ट्रात असे प्रकार होत आहे। साधू संतांचा महाराष्ट्र, त्या महाराष्ट्रात असे प्रकार होत आहे। आणि तो भडवा, तो खरात कॅप्टन, त्याला बोलतोयच कोण? आणि त्याला कुठली पदवी लावली कॅप्टनने? तो लिंक पिसाट माणूस आहे, वासनाधारी माणूस आहे। अशा भडव्यांना अटक तर झालेली आहे, त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। आज हिंदू धर्माचे दैवत, प्रेमाचं प्रतीक श्रीकृष्ण व राधा यांची उपमा घेऊन तो हरामखोर सर्रासपणे एक प्रकारे बलात्कार करत आहे, एक प्रकारे बलात्कार आहे। आणि ते व्हिडिओ ज्या प्रकारे व्हायरल होत आहे, मी सकाळी 2-3 व्हिडिओ पाहिले, काय चाललंय काय? माझी राज्य सरकारला विनंती आहे, हे सोशल मीडियावरचे व्हिडिओ सर्व डिलीट करण्यात यावे। यातून आम्हाला, आमच्या सारख्यांना, लहान मुलांना, स्त्रियांना, वयोवृद्ध लोकांना त्रास होत आहे। लहान मुलांनी काय शिकायचं? मुलांचे अभ्यास करायचा, शिक्षण द्यायचं, परीक्षा द्यायच्या का? हे लिंक पसट लोकांचे व्हिडिओ पाहिजे, हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे। माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपण हात जोडून विनंती आहे, ते सर्व व्हिडिओ त्वरित डिलीट करण्यात यावे। व तो हरामखोर, त्या भडव्याचे कॅप्टन नाव लावलंय, त्या भडव्याची सखोल चौकशी करण्यात यावी। त्याची मालमत्ता, त्याच्याकडे मालमत्ता कुठून आली ती चौकशी करण्यात यावी। पुन्हा एकदा विनंती आहे, हे सर्व व्हिडिओ लवकरात डिलीट करण्यात यावे, हीच विनंती। जय महासेना, जय महाराष्ट्र।